आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहोत तरी वेगवेगळे का राहतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा जो सकाळचा नाश्ता आहे ना, तो इडली, डोसा, सांबर, चटणी असा होता. तर सकाळीच ना दीदीला सांबर बनवून दिलं आणि डोसे काढून दिले, कारण दीदीला शाळेत जायचं होतं, तिला खूप घाई झालेली, तर तिला मदत केली. आगस्ताची पण 9ची शाळा होती, त्याला पण खाऊ पिऊ घातलं, शाळेची तयारी केली आणि त्याला पण शाळेत पाठवलं. आता आम्हाला नाश्ता करायचा होता, तर मी इडल्याच लावल्या आणि मग सासू सासऱ्यांना नाश्ता दिला, मी नाश्ता केला आणि त्यानंतर ना भाऊबीजेच्या साड्या आलेल्या, तर त्याच्या भाऊबीजेच्या साड्या आहेत ना, त्या फॉल बिडिंग करायला दिला. तोपर्यंत ना अगस्ता घरी पण आला, तर त्याला ना 2 सर्टिफिकेट भेटले स्पोर्ट्समध्ये. हे माझ्या अगस्त्याचे पहिले सर्टिफिकेट आहेत आणि तो 2 दिवस ना आजारी होता, तर स्पोर्ट्स प्रॅक्टिसला गेला पण नव्हता, तरी पण त्याने स्पोर्ट्समध्ये खूप छान केलं. अगस्त्या शाळेतून आलेला आणि भाऊजी नाईटवरून आलेले, तर दोघांना पण भूक लागलेली, तर दोघांना मी इडलीचा नाश्ता दिला. आम्ही सख्या बहिणी असून वेगवेगळे का राहतो. तर फ्रेंड्स ना, आमच्या फॅमिली ज्या आहेत ना, तर त्या मोठ्या झालेल्या आहेत, त्यामुळे घरामध्ये थोडीशी म्हणजे ना अडचण होते. जरी आम्ही वेगवेगळे राहत असलो ना, तरी आम्ही सुखादुखात एकत्र आणि एकमेकांची साथ देतो. योगाचा टायमिंग बदललेला, 4:30चा योगा होता, तर योगा केला. या स्पेसमध्ये आम्ही योगा करतो आणि योगा करून घरी आली तेव्हा अगस्त्या असा माझ्या अंगावर मस्ती करतो बघा. आणि त्यानंतर ना दूध आणलेलं 1 लिटर, अगस्त्यालाच फालुदा खायचा होता आणि दोघांची भांडण चालू होती की कोण घाटाळणार, आणि शेवटी अगस्त्याच घाटाळणार. खूप मस्ती करतो तो. त्यानंतर ना मी आज एक मसाला करायला घेतलेला, तर अंडी उकडत टाकली. अगस्त्याला काजू बदाम इतके आवडतात, तो खूप खातो. अंडी उकडली होती, त्यांना सोलमध्ये कट केलं आणि थोडंसं तेलावर मीठ मसाला टाकून फ्राय केलं आणि मग ग्रेव्ही बनवली आणि त्याच्यामध्ये हे एग टाकून एक मसाला बनवला. तर अशा प्रकारे ही भाजी बनवली. मुलांना बाहेरचं आम्ही काही देत नाही, त्यामुळे घरीच आणून त्यांना असं काही पण बनवून खाऊ घालतो. अगस्त्याच्या बाबांनी ना त्याला गाडी आणलेली आणि तो 11 वाजून गेले तरी त्याच्यासोबत खेळत होता आणि मला खूप झोप आलेली. तर असा होता आजचा दिवस. बाय.